नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाल्ले. घाटंजी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेतातील विहिरीत पोहताना बाप लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या रामनगर तांडा येथे ही घटना घडली. सचिन प्रेमसिंग जाधव आणि त्यांचा मोठा मुलगा विहान जाधव असं मृतकांची नावे आहेत. मृतक सचिन हा विहान आणि सार्थक या आपल्या 2 मुलांना घेऊन गावाशेजारी असलेल्या एका शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. सचिन आणि त्यांचा मोठा मुलगा विहान हे दोघेजण पोहण्यासाठी विहिरीत उतरले, तर दुसरा मुलगा सार्थक आणि अन्य एक मुलगा हा विहिरीच्या काठावर उभा होता. सचिन आणि विहान हे दोघे बापलेक बराच वेळपर्यंत पाण्यात पोहत असताना अचानक दोघेही पाण्याखाली गेले. ते परत वर आलेच नाही. त्यामुळे घाबरलेल्या सार्थकने घराकडे धूम ठोकली आणि घडलेली घटना हे कुटुंबियांना सांगितली. तेव्हा जाधव कुटुंबीय आणि गावकरी हे मोठ्या संख्येने घटनास्थळावर पोहोचले. विहिरीतील पाण्यात शोध घेऊन बाप लेकाला विहिरीच्या बाहेर काढण्यात येऊन त्यांना तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविण्यात आलं. मात्र तपासाअंती डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केलं. घटनेची माहिती ही पारवा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास हा सुरू केला आहे. बापलेकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे रामनगर तांडा येथे शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटू या नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.